शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी तुमचा सर्वांचा आवडतीचा कृषी सल्लागार कृष्णा मधुकर आवारे आजच्या अशाच नवीन विषयामध्ये तुमचं स्वागत होतं. शेतकरी मित्रांनो, मागील दिवसाची जर काही साधारणपणे 15 दिवसाची जर परिस्थिती बघितली तर पाऊस अचानकपणे थांबून गेलेला आहे आणि असा अचानकपणे पाऊस थांबून गेल्यामुळे इथे निश्चितचपणे विषाणूजन्य रोग, ज्याला आपण व्हायरसच म्हणत असतो, अशा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आपल्याला. शेतकरी मित्रांनो, त्याच संदर्भात आपला विषय आहे. आजचा आपल्या विषयामध्ये आपण बघणार आहोत की विषाणूजन्य रोग, सर्वात महत्वाचं, प्रत्येक रोगाची लक्षणे, त्याची कारणे व त्यावरील उपाययोजना, आणि सर्वात महत्वाचं त्यामध्ये तिरंग्याचा वाढणारा जो काय प्रादुर्भाव आहे, तर तो आपला सर्वात शेवटचा मुद्दा आहे की त्या तिरंग्यावरती कशा आपल्याला उपाययोजना झाल्या पाहिजे. शेतकरी मित्रांनो, चला करूया सुरुवात. साधारणपणे टोमॅटो पिकामध्ये आपल्याला 6 ते 7 प्रकारचे विषाणूजन्य रोग, व्हायरसचे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये सुरुवातीला आपण सगळ्यात मोठ्या मेजर अटॅक असलेला, सध्याच्या परिस्थिती असलेला टोमॅटो येलो लीफ कर्ल व्हायरस, दुसरा टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, तिसरा टोमॅटो मोझॅक व्हायरस, चौथा पेपिनो मोझॅक व्हायरस, पाचवा टोमॅटो ब्राउन रुगोस फ्रूट व्हायरस आणि सहावा टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक व्हायरसची जी काही लक्षणे आहे ती वेगवेगळी, प्रत्येक व्हायरसची लक्षणे वेगवेगळी, मात्र कारणे नक्की यांची एकच आहे. सर्वांची कारणे सारखीच आहे व उपाययोजनेमध्ये आपण बघणारच आहोत की कसा त्यावरती उपाययोजना झाल्या पाहिजे. त्यामध्ये आपला आजचा जे काय मुद्दे आपण ते पहिले लिहून घेऊ. सगळ्यात महत्वाचे आपली कारणे, दुसरे लक्षणे व तिसरे उपाय योजना. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, जी काही कारणे ती ह्या जे काही सर्व आपण 5 ते 6 रोग बघितले किंवा 6 ते 7 रोग आहे, याच्यातला एखादा राहूनही गेलेला असू शकतो. आता सध्याच्या वातावरणामध्ये असणारे जेवढे काही व्हायरसचे प्रकार आहे ते आपण फक्त इथे नोट डाऊन करून घेतलेले. आता कारणे जे आहे ही काही रोग आहे किंवा रोगानुसार वेगवेगळी नाहीच, लक्षणे मात्र वेगवेगळी. तो दिसतो कसा, येतो कसा, ही लक्षणे मात्र वेगवेगळी आणि उपाययोजना पण देखील काही वेगळ्या नाही. सर्वांना उपाययोजना आणि कारणे जवळपास सारखीच आहे, काही यामध्ये बदल नाही. त्या दृष्टीने विचार करून आपण जे काय आजचा विषय ठेवलेला आहे त्यामधली व्हायरसची सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा आपली कारणे, की व्हायरस याची कारणे नेमकी काय झालेली. जर मागील काही साधारणपणे 3-4 वर्षाचं किंवा 4-5 वर्ष मागे जर गेलो आपण, तर असे विषाणूजन्य रोग आपल्याला कमी बघायला भेटत होते. मात्र आता असं काय झालेलं आहे की निश्चितचपणे त्या रोगाची इफिशियन्सी एवढी वाढून गेलेली आहे की कधी कधी कंट्रोलच्या बाहेर आहे. काही शेतकऱ्यांनी तर मी बघतो आता मागील 15 दिवसामध्ये अक्षरशः प्लॉट देखील सोडून दिलेले आहे. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, नीट निरीक्षण करता माझ्या असं लक्षात आलेलं आहे की जी काही कारणे ती आपण जे काही पहिलं जे कारण आहे महत्वाचं, जे काही बियाणं निवडतोय ते दूषित बियाणे. पहिला मुद्दा आपलं दूषित बियाणे. ज्या काय हायब्रिड व्हरायटी आलेल्या आहेत आणि अशा हायब्रिड व्हरायट्यांना जर निश्चित लक्षात घ्या, जर पुरवठा आपण साधारणतः ज्या काय आता नवीन मार्केट मधल्या व्हरायटी आहे, जर आपल्याला त्या कमी भासल्या किंवा कमी जर भासल्या गेल्या शेतकऱ्यांना, तर कंपनी काय करत असते, निश्चितचपणे त्यामध्ये थोडाफार मिक्सिंगचा प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळे दूषित बियाणे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आता इथे बियाणे दूषित व्हायची भरपूर कारणे. जर एखाद्या ठिकाणी सीडचा प्लॉट आहे तर आणि त्या सीडच्या प्लॉटच्या आजूबाजूला जर मिरची, पपई किंवा जे काही टोबॅको वगैरे असे जे काही झाडं आहे ज्याच्यावरती पपया मोजॅक किंवा टोबॅको मोजॅक असे व्हायरस जे आहे ते जरी आले तरी, आणि त्याच्या शेजारी जर आपला प्लॉट जर असला तर देखील तिथे आपल्याला बियाण्यामध्येच दूषितपणा आलेला दिसतोय. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे नर्सरी. आता नर्सरीमध्ये काय आहे कारण, नर्सरीचं ज्या काही नर्सरी आहे, आपण जी काही नर्सरी सिलेक्ट करतोय त्या नर्सरीमध्येच रोपाचा जो काय आपला लॉट असतो त्या लॉटच्या शेजारीच तुमचं एक तर मिरचीचं बियाणं तयार होऊ शकतं
किंवा पपईचं किंवा जे काय अदर असे व्हायरस येणारे क्रॉप आहे जे की त्यांचा होस्ट सेम आहे, अशा जर याच्यावरती जर तो जर रोग येत असतील तर निश्चितचपणे नर्सरीमध्ये त्याचे लागण होण्याचे चान्सेस असते. मात्र तो दिसतो का ज्यावेळेस आपल्याला फुलकळी चांगली फळाची सेटिंग मध्ये आलेल्या राहावीस त्यावेळेस आपल्याला हे व्हायरस दिसत असतात. आपण लक्षणे वेगळे, कारणे फक्त बघतोय. कारणे सर्वांची सेम का काय यायचं कारण नेमकं काय झालंय, सर्वांची कारणे सेम आहे. तिसरं कारण पपई, क्षेत्राच्या आजूबाजूला पपई, त्यानंतर मिरची, त्यानंतर टोबॅको, तंबाखूचं झाड, टोबॅको. जर अशी झाडे जर असतील तर निश्चितचपणे तिथे तुम्हाला व्हायरसचा प्रॉब्लेम अजून वाढलेला दिसेल. जे की होस्ट प्लांट, या रोगाचे जे का होस्ट प्लांट आहे ते सेम होस्ट प्लांट जर असतील तर तिथे तुम्हाला टोमॅटो शेजारी जर या असे जर झाडं असतील तर तिथे तुम्हाला निश्चितचपणे अटॅक वाढलेला दिसणार आहे. आणि चौथा मुद्दा वातावरण. आजच्या मिनिटीला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वातावरण. आणि ह्या वातावरणामुळेच निश्चितचपणे आपल्याला पिकावरती एक स्ट्रेस निर्माण होऊन व्हायरसेसचे चान्सेस वाढत आहे किंवा व्हायरस वाढत आहे. याच्यातलं पहिलं कारण अनफेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन. सगळ्यात महत्वाचं कारण वातावरणामध्ये होणारे सतत बदल आणि अशा बदलामुळे झाडावरती येणारा ताण हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. हे आत्ताच ह्या मिनिटीचं व्हायरस यायचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. अचानकपणे पाऊस आणि उन्हाची तीव्रता परत वाढणे किंवा ऊन पडून मध्यंतरी कुठेतरी पाऊस येणे किंवा सकाळी बादल साचून आणि त्या बादळावरती कडक उन्हाचा चटका पडणे या देखील समस्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, वातावरणामध्ये बदल होत असल्यामुळे व्हायरसेस दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, हे आपण बरेचशी कारणे बघितली. एवढी कारणे माझ्या लक्षात आलेली आहे. या व्यतिरिक्त देखील अजून बरीचशी कारणे की ज्यामध्ये आपण कुठेतरी बारीकीने विचार करत नाही आणि अजून मोठ्या समस्या आहेत. अशा ज्या जमिनीमध्ये जमीन करून घेऊ आपण एक मुद्दा, जमीन. जी जमिनीमध्ये क्षारयुक्त आहे किंवा चुनखडीयुक्त, चुनखडीयुक्त जमीन आहे आणि अशा जमिनीमध्ये कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट 13-045 किंवा नायट्रोजन युक्त खताचा जर वापर निश्चितचपणे जर जास्त केलेला असेल तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये टोमॅटोच्या वाढीसाठी, फुटव्यांसाठी, आणि त्याचा परिणाम तुम्हाला फळ किंवा फ्रुटिंग सेटिंगच्या अवस्थेमध्ये तुम्हाला निश्चितचपणे जास्त प्लॉट गोळा झाले दिसणार आहे. चुनखडी जमिनीमध्ये लक्षात घ्या कॅल्शियमचं प्रमाण अधिक प्रमाणात असतं आणि तिथे तुम्ही कॅल्शियम नायट्रेट जर दिला तर निश्चितचपणे कॅल्शियम नायट्रेट बरोबर आपली प्रॅक्टिसेस अशा शेतकऱ्यांच्या 13-045 आणि अशा कॅल्शियम नायट्रेट आणि 13-045 दिल्यानंतर प्लॉट तुम्हाला अचानकपणे 3-4 दिवसांनी गोळा झालेला दिसतोय. हे माझ्या कारण लक्षात आलेलं आहे. नायट्रोजन युक्त खताचा अतिरेक वापर आणि अशा नायट्रोजन युक्त खताचा, माझं म्हणणं नाही असेल की नायट्रोजन युक्त खत देऊ नका, पण एक कंट्रोल, झाडाची गरज बघून द्या, थोड्याफार प्रमाणामध्ये द्या, थोड्याफार प्रमाणामध्ये देऊन किंवा आवश्यक त्या प्रमाणामध्ये द्या. निश्चितचपणे तुम्हाला ह्या रोगाचे परिणाम कमी झालेले दिसतील. आपण सर्व कारणे बघितली शेतकरी मित्रांनो. जे काय मी माझ्या पूर्ण व्हिजिट ज्या चालू आहे त्यामध्ये नोटीस केलेली कारणे. शेतकरी मित्रांनो, वेळ नसतोच, पण थोडंफार वेळात वेळ काढून आपल्याला माहिती कशी पुरवता येईल या दृष्टीने आपण विचार करत असतो. आता त्यानंतर हे जे काही व्हायरसेस आहे, जितके काय व्हायरसेस आहे, आता या व्हायरसची लक्षणे बघू. प्रत्येकाची लक्षणे वेगवेगळी, प्रत्येक व्हायरसची लक्षणे ही वेगवेगळी लक्षात घ्या. त्याच्यात पहिलं टोमॅटो येलो लीफ कर्ल व्हायरस. ह्या जो काय व्हायरसचा प्रकार आहे, हे चांगलं झाड आणि हे इन्फेक्टेड केलेलं पान. लक्षात घ्या, याची कर्लिंग तुम्हाला वरच्या दिशेने अशा वाट्या झालेल्या दिसतील, पानाच्या वरच्या साईडनं वाट्या, आकाशाच्या साईडनं वाट्या झालेल्या दिसतील. आणि जी काय कडा आहे मागच्या साईडनं, पानाच्या मागच्या साईडनं जी कडा आहे ती जांभळट झालेली दिसते. निश्चितचपणे फॉस्फरसची डिफिशियन्सी आली की तुम्हाला कर्लिंग झालेली दिसतील. हे चांगले प्लांट आहे आणि इन्फेक्टेड आहे.
हे लक्षात घ्या. इन्फेक्टेड पानाची कर्लिंग झालेली दिसेल आणि अशी कर्लिंग झाल्यामुळे झाडाला आवश्यक ते अन्न न भेटल्यामुळे शेंड्याच्या पानाची कर्लिंग दिसते सुरुवातीला. त्याच्यानंतर हळूहळू पूर्णपणे पानाच्या अशा गोल वाट्या झालेल्या दिसतील तुम्हाला, जे काय पानाच्या गोल वाट्या झालेल्या दिसतील डायरेक्ट. आणि अशा वाट्या झाल्यामुळे जे काय झाडाला आवश्यक ते अन्न तयार करायची प्रक्रिया ती थांबून जाते आणि अशी प्रक्रिया थांबल्यामुळे निश्चितचपणे अन्नद्रव्यांचा साठा कमी भेटल्यामुळे फ्रुटिंग ही बारीक राहून जाते आणि परिणामी आपलं उत्पादन घसरतं. हे झालं आपली पहिले याची लक्षणे, लीफ कर्लची लक्षणे झाली, जी काही लीफ कर्ल व्हायरस आहे त्याची लक्षणे. दुसरा टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, हा सध्या परिणामी कमी दिसतो, एवढं विशेष नाहीये टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, पण झाडावरती तिरंगा यायचं प्रमाण हाच करतोय. जे काय बऱ्याचशा व्हरायट्यामध्ये आपल्याला तिरंगा दिसतोय, हाच एक आपल्याला निश्चितचपणे दिसतोय. आता हा स्पॉटेड व्हायरस काय आहे, एक तर फळावरती जे काय फळ आहे टोमॅटोचं फळ आहे, फळावरती आपल्याला तिरंगा झालेला दिसतो, असा गोल आकार भागामध्ये तिरंगा झालेला दिसतोय. जांभट नारंगी पिवळा अशा प्रकारे तिरंगा झालेला निश्चितच दिसतोय. आणि परिणामी आता मॉडिफिकेशन झालेलं आहे परत त्याच्यामध्ये. त्याचं मॉडिफिकेशन असं आहे की पूर्णपणे टोमॅटोचा जो कलर आहे पूर्णपणे तो गुलाबी, त्यांनी स्वतःमध्येच मॉडिफिकेशन करून घेतलेलं आहे. याचे टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस याचा एक लक्षात घ्या, कधी कधी झाडावरती व्हायरसचे याचे सिम्पटम्स असे दिसते की असे गोल आकार एकमेकावरती असे गोल आकार स्पॉट आपल्याला दिसतात, जे काय अल्टरनेरिया सोलानी लवकर येणार करप्या त्याच पद्धतीचे असे स्पॉट असतात टोमॅटोवरती. असे स्पॉट असतात, मोठे 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 होत जातात, कालांतराने ती टमाटी तिथे सरते आणि पूर्णपणे उत्पादनामध्ये मोठा घसारा येतो. मोझॅक व्हायरस, शेतकरी मित्रांनो, तिसरा आपला आहे मोझॅक व्हायरस. आपण दुसरा बघितला स्पॉटेड, पहिला बघितला कर्ल लीफ, तिसरा आहे मोझॅक व्हायरस. जवळपास टोमॅटो मोझॅक व्हायरस आणि पपॅनो मोझॅक व्हायरस याचे सिम्पटम्स जवळपास सेम आहेत, जवळपास सेम आहे म्हटलो. स्पॉटेड व्हायरसचे अल्टरनेरिया सारखे स्पॉट येतात. जे काय मोझॅक व्हायरस आहे, मोझॅक व्हायरसचं जे काही टोमॅटोचं पान आहे, आपलं पान आहे, त्या पानाच्या अशा थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला पिवळ्या कलरचे स्पॉट दिसत आहेत, थोड्याफार प्रमाणामध्ये. बाकीचे संपूर्ण पान हिरवे असते, मात्र प्लॉटवरती पिवळ्या कलरचे असे स्पॉट दिसतात, बारीक स्पॉट दिसतात. आणि पानाची थोड्याफार प्रमाणामध्ये असं चुरमडल्यासारखं दिसतं, नॉर्मल प्रमाणामध्ये चुरमडल्यासारखं दिसतं. हा आपला मोझॅकचा सिम्पटम्स आहे, लक्षात घ्या. ज्या काही पानावरती जे काही पिवळेसर थोडेफार टिपके, त्या टिपक्याचे परिणाम इथं आपल्याला दिसते निश्चितचपणे. मोझॅकचे आणि पपॅनोचे सेम आहे. फळावरती याचे सिम्पटम्स, फळावरती जर आपण याचे सिम्पटम्स बघितले तर फळावरती निश्चितचपणे तिरंगा आल्यासारखा दिसतो आपल्याला. मोझॅक व्हायरसमुळे देखील मोठ्या प्रमाणात तिरंगा येतो, स्पॉटेड विल्ट व्हायरसने देखील तिरंगा येतो, हे लक्षात घ्या. तिरंगा व्हायचं मेन कारण काय, आपण भलतंच दुसरंच कारण बघतोय, पण तिरंगा व्हायचं खरं कारण आपलं आहे यामध्ये मोझॅक व्हायरस किंवा पॅपेनो मोझॅक किंवा टोमॅटो मोझॅक व्हायरस. आता टोमॅटो ब्राऊन रुगोस फ्रूट व्हायरस, यामध्ये लक्षात घ्या, फ्रूट जो काय हा व्हायरस आहे तो फ्रूटवरती येतो, डायरेक्ट फ्रूटवरती येतो आणि त्यामुळं त्याला आपण फ्रूट रोगोस असं. आता याचे स्पॉट कसे आहेत, खालच्या साईडने टोमॅटोच्या कुठल्याही साईडनं असे विटकरी कलरचे आपल्याला मोठ्या प्रमाणात स्पॉट आलेले दिसत्या. अनरेग्युलर स्पॉट टाईप, म्हणजे एकसारख्या आकाराचे नसता, कशाही पद्धतीचे नसता, विटकरी आकाराचे दिसत्या. मध्यंतरी बरेचसे फोटो याचे या व्हायरसचे स्प्रेड होत होते, पण शेतकऱ्यांना काही समजत नव्हतं की नेमके हे स्पॉट कशाचे. आणि कॉपरचे नियम 45 स्प्रे इथे शेतकरी घेत होते, कारण लक्षातच येत नव्हतं परिणाम झालंय कशाने. त्याच्यामुळे माहिती पुरेशी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्प्रेचाही खर्च आपला वाढलेला होता. लक्षात घ्या, इथं असे स्पॉट येतात ब्राऊन कलरचे, खालच्या साईडनं नाही, ब्लॉसम एंड रॉट नाही, खालच्या बाजूने कॅल्शियमची डिफिशियन्सी ती नाही. ब्लॉसम जो काही हा व्हायरस आहे ब्राऊन रुगोस, ज्याचे स्पॉट असे इनरेग्युलर स्पॉट असतात, साईडने येतात किंवा मध्यभागी कुठेतरी येतात. लक्षात घ्या, विटकरी कलरचे असतात, शेप कुठलाही नसतो, साईडनं एखाद्या साईडने टोमॅटो चांगला दिसतो आणि बाकीच्या साईडने टोमॅटो आपल्याला पूर्णपणे विटकरी कलरचे डाग आपल्याला दिसतात, ब्राऊन कलरचे आलेले. आता पुढचा जो आहे आपला टोमॅटो क्लोरोसिस
व्हायरस. शेतकरी मित्रांनो, कुठेतरी पान कुठलं तरी आपल्याला चुरमाळल्यासारखं दिसतंय, शेंड्याकडचं पान, आणि त्याचा कलर जो काही थोडाफार पिवळसर कलर किंवा असं चुरमाळल्यासारखं पान दिसतं, क्लोरोसिस आपण त्याला म्हणतो. तशा आपल्याला ते झाड दिसतं क्लोरोसिस आल्यासारखं, आणि कुठंतरी चुरमळलेलं झाड दिसतं. ते याचे सिम्पटम्स आहे. आपण पहिले याचे बघितले, पानाच्या वाट्या झालेल्या वरच्या दिशेने आकाशाच्या दिशेने. दुसरा स्पॉटेड विल्ट व्हायरस, त्याचे आपण गोलाकार आकाराचे असे टोमॅटोवरती स्पॉट येत असतात डायरेक्ट. पानावरती पण याचे बरेचसे स्पॉट दिसत असतात. टोमॅटो मोझॅक व्हायरस, तिरंग्याला कारणीभूत असणारे हे दोघं जण, टोमॅटो मोझॅक, पपाया मोझॅक, हे दोन टोमॅटोच्या तिरंगासाठी असणारे याचे सिम्पटम्स लक्षात घ्या. पानाच्या शेंड्याकडून कुठेतरी आपल्याला पिवळसर असे टिपके दिसतात शेंड्याच्या बाजूला, हे दोन कारणीभूत आहे. ब्राऊन रोगोस, याचे फूटवरती विटकरी कलरचे सिम्पटम्स आपल्याला दिसतात किंवा विटकरी कलरचे आपल्याला टिपके दिसतात. आणि टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस, पानाच्या वाटा झालेली दिसते, कुठेतरी झाडाच्या शेंड्यावरती थोड्याफार पिवळसरपणा आलेला दिसतो. ह्या आपण सर्वपणे लक्षणे बघून घेतली, कारणे पण झालेली आपली. आता हे सर्व प्रत्येक रोगाची लक्षणे बघितली. शेतकरी मित्रांनो, अजून एक कारण माझ्याकडनं सांगायचं राहिलं, ते म्हणजे तुमच्या टोमॅटो पिकामध्ये वाढलेला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, हे किंवा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपण म्हणू शकतो. कुठल्याही जे काही व्हायरसेस आहे किंवा कुठलीही व्हायरसेस आहे, ते फक्त ट्रान्सफर करायचं एक एजंट म्हणून काम करणारी पांढरी माशी थ्रिप्स असू शकतात. पण बियाण्यामध्येच किंवा नर्सरीमध्येच लागण झालेले एखादं झाड आहे, एक झाड तुम्हाला प्लॉटमध्ये दिसतंय, कधीतरी कुठेतरी ऐकायला येतं तुमच्या कानावरती की पूर्णपणे माझ्या प्लॉटमध्ये, किंवा एखाद्या शेतकरी म्हणतो माझा पूर्णपणे पानाच्या वाट्या झालेल्या आहे, पूर्णपणे व्हायरस आलेला आहे. पण तुम्ही कधी कधी म्हणता की नाही, माझ्या प्लॉटमध्ये नाही, माझ्या प्लॉटमध्ये एखादं झाड. अशा वेळेसच निश्चितचपणे त्याला आवरलं गेलं पाहिजे. जर तिथं आवरलं गेलं नाही तर आपल्याला लक्षात घ्या, त्याचा परिणाम अगदी वाईट बघायला भेटत असतो. पूर्णपणे प्लॉट कधी कधी सोडून द्यायला लागत असतो. पांढरी माशी, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जर असेल तर निश्चितचपणे त्यावरती पहिले तुम्हाला उपाययोजना करून घ्यायला लागतील. त्यामुळे उपाययोजनेमध्ये मी बघा, त्यामध्ये उपाययोजनेमध्ये पहिली उपाययोजनेमध्ये आपल्याला त्या रसशोषक किडींचा कुठेतरी आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. आता उपाययोजना किंवा व्यवस्थापन कसं करायचं या रोगाविषयी हे चालू करण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू देतो शेतकरी मित्रांनो, जर मी तुम्हाला इथं डायरेक्ट त्या प्रोडक्ट मध्ये असलेलं जर केमिकलचं नाव सांगत जर बसलो तर तुमच्या लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे मला इथे कुठेतरी त्या प्रोडक्टचंच नाव घ्यायला लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळायला सोपं जाईल. आलं लक्षात? बऱ्याचशा वेळेस कधी कधी काय होतं की मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या, आणि अशा प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे निश्चितचपणे वेगवेगळे प्रोडक्ट असू शकतात. पण जे काही मल्टीनॅशनल कंपन्यांचे मी जे रिकमेंडेशन करतोय की मल्टीनॅशनल किंवा चांगल्या कंपन्यांचे, त्या ज्या नावाने मी सांगतोय त्या नावाने जर घेतलं तर तुम्हाला निश्चितचपणे चांगले तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतील. शेतकरी मित्रांनो, चला करूया सुरुवात. पहिले रसशोषक किडींची उपाययोजना करणं आपल्याला इथे गरजेचे. रस शोषक किडी, मग त्यामध्ये तुमची पांढरी माशी असो किंवा थ्रिप्स असो किंवा तुडतुडे असो, यामध्ये तुम्हाला निश्चितचपणे यांना पहिले कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच नंतर देखील तुम्ही कुठल्याही विषाणूजन्य रोगाला कंट्रोल करायचा प्रयत्न करा. हे एजंट आहे, आणि हेच एजंट जर निश्चितच तुमच्या प्लॉटमध्ये जर जास्त असतील, तुम्ही कितीही व्हायरसला कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी ते कंट्रोल होणार नाही. त्याच्यामुळे पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. जर तुम्हाला पांढरी माशी थोड्याफार कुठंतरी तुम्हाला उडताना दिसते, कुठंतरी दिसते, तर त्यावेळेस तुम्ही मेटॅडोर, कराटे घ्यायचं नाही, मेटॅडोर 250 मिली व ऍसिटामाप्राइड 100 ही फवारणी करून घ्या. जर अटॅक थोडा अजून वाढलेला आहे, अटॅक थोडा आपल्याला अजून दिसतोय, तर तिथे हा थोड्याफार प्रमाणात कमी आहे, त्या ठिकाणी ही फवारणी घ्या. त्याच्यानंतर दुसरा
सोलोमन 250 मिली व ऍसिटामा 100. ही मध्यमी पांढऱ्या माशीचा अटॅक मध्यमी तेव्हा ही फवारणी टाका. अधिक प्रमाणात अगदी मोठ्या प्रमाणात पांढऱ्या माशीचा अटॅक आहे त्यावेळी तुम्हाला तिसरी फवारणी घ्यायची. याच्यामध्ये SLR 525 तुम्हाला घ्यायचा आहे 300 मिली व यामध्ये घ्यायचा आहे अलिका 100 मिली. जर अटॅक जास्त असेल तर 150 मिली देखील घेऊ शकता. अधिक मेटाडोर, लॅम्बडा सायलोथ्रिन, ऍसिटामाप्राइड या दोघांचा तुम्ही एकत्रित वापर करू शकता. लॅम्बडा सायलोथ्रिन साधारणपणे एससी फॉर्म्युलेशनचा 250 मिली, त्याच्यानंतर ऍसिटामाप्राइड 100. कमी जर अटॅक असेल तर त्याच्यानंतर जर थोडा अटॅक मध्यमी तर तिथे तुम्ही निश्चितचपणे बीटा सायलोथ्रिन आणि मिडाक्लोप्रिड सोलोमन जे की मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये ऍसिटामाप्राइड 100 ग्रॅम. मध्यम असेल तर अटॅक पांढऱ्या माशीचा किंवा थ्रिप्सचा तिरतुड्यांचा. जर अटॅक मेजर असेल तर इथे SLR 525, डायफेन्थ्युरॉन 300 मिली घ्या. त्यामध्ये तुम्हाला अलिका घ्यायचा आहे 100 ते 150 मिली पर्यंत तुम्ही निश्चितच वापर करा. पूर्णपणे पांढरी माशी कव्हर होईल. पांढरी माशी व्हायरोलॉजिकल एजंट कंट्रोल झाल्यानंतर व्हायरसेसला कसं कंट्रोल करायचं हा आपला महत्वाचा मुद्दा आहे आणि शेतकऱ्यांना हीच अडचण ही नेमकं सर व्हायरसला आम्ही कशा उपाययोजना करू. मी मागाशी कसं सांगितलं प्लॉटमध्ये कुठेतरी एखादं झाड दिसलं की त्यावेळेसच तुम्हाला त्यावरती स्प्रे घेणं गरजेचं आहे, त्यावरतीच योजना करणं गरजेचं आहे. जर अशा उपाययोजना जर तुम्ही केल्या नाही तर निश्चितचपणे पूर्ण प्लॉटमध्ये याचा अटॅक आलेला दिसतो आणि पूर्ण वाट्या झालेल्या निश्चितच दिसत्या. त्याच्यामुळे पहिली फवारणी मार्केटमध्ये कुठलंही उपलब्ध असणार कुठलंही, मी तिथं 3-4 प्रोडक्टचे नाव लिहिणार आहे त्याच्यातलं कुठलंही एक प्रोडक्ट घेतलं तरी हरकत नाही. कुठलंही एक प्रोडक्ट घ्या हरकत नाही. पहिलं प्रोडक्ट व्हायरोवॅन. तुम्हाला घ्यायचं आहे 500 मिली किंवा दुसरं प्रोडक्ट आहे झिलॉन 500 मिली. तिसरं प्रोडक्ट आहे तुमचं परफेक्ट. चौथं प्रोडक्ट आहे व्हायरोबॅन, झिलॉन, परफेक्ट, व्हायरोसन. पाचवं प्रोडक्ट आहे कर्ललीफ. याच्यातलं कुठलंही एक प्रोडक्ट घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो यामधलं कुठलंही एकच प्रोडक्ट घ्यायचं तुम्हाला. त्यामध्ये ताक 2 लिटर, गूळ 500 ग्रॅम, अंडी 15 नग, साधारणपणे 30 लिटर पाण्यात 30 लिटर पाणी 2 दिवस भिजत ठेवणे व फवारणी साठी घेतल्या नंतर झिंक 100 ग्रॅम टाकणे. काय सांगितलंय बघा इथं निश्चित लक्षात घ्या. समजलं नसेल पुन्हा एकदा सांगतो. व्हायरोबॅन, झिलॉन, परफेक्ट, व्हायरोसन, कर्ललीफ यामधलं कुठलंही एक प्रोडक्ट घ्या. त्यांच्या प्रमाणामध्ये घ्या. परफेक्ट 200 ते 400 मिली पर्यंत घेऊ शकता. व्हायरोसन 500 ग्रॅम घेऊ शकता. कर्ललीफ 500 मिली ते 1 लिटर पर्यंत घेऊ शकता. यामधलं कुठलंही एक प्रोडक्ट घ्यायचंय. त्यामध्ये तुम्हाला टाकायचंय ताक 2 लिटर, गुळ घ्यायचा आहे 500, अंडी घ्यायची 15 नग, 30 लिटर पाण्यामध्ये 2 दिवस भिजत टाकायचं. ज्यावेळेस तुम्ही फवारणीला 200 लिटर पाण्यामध्ये टाकणारी त्यावेळेस त्याच्यामध्ये 100 ग्रॅम झिंक टाकायचा. गच्च फवारणी करून द्यायची. सुरुवातीला झालेली लागण निश्चितचपणे थांबवायचं काम हे करणार आहे. बरोबर. हा झाला पहिला स्प्रे. फक्त लागण झालेली कुठेतरी दिसते त्यावेळेस तुम्हाला हा स्प्रे टाकायचा आहे. तुम्हाला दुसरा स्प्रे प्लॉटमध्ये
सर मोठ्या प्रमाणात वाट्या झालेल्या आहेत आणि अशा झालेल्या वाट्या कुठेतरी सर आता सरळ होण्याचे चान्सेस कमी दिसायला लागलेले किंवा पूर्णपणे प्लॉटच्या वाटा झालेल्या आहे. शेतकरी मित्रांनो, तिथं ही फवारणी टाका. निश्चितचपणे तुम्हाला याचे इतके खतरनाक रिपोर्ट भेटतील. पूर्णपणे प्लॉटच्या वाट्या, जर प्लॉट 100% गोळा आहे तर 70% प्लॉट कव्हर होईल. 70% पर्यंत वाट्या तुम्ही निश्चितचपणे तुमच्या इथं कव्हर होतील. त्यामध्ये 3 जे काही व्हायरसचे प्रोडक्ट आहे किंवा 3 माझं हे कॉम्बिनेशन आहे. माझ्या या कॉम्बिनेशननी जवळपास असं समजा की 80 ते 90% शेतकऱ्यांना एकदम उत्कृष्ट असा फायदा झालेला आहे या कॉम्बिनेशनमुळे. आणि हे कॉम्बिनेशन 2021 सालापासून वापरतोय मी. असं नाही की कुठेतरी सांगितलं मग हे अजिबात नाही. 2021 सालापासून हे कॉम्बिनेशन वापरतोय. इतके जबरदस्त रिपोर्ट आहे व्हायरससाठी. 100% याचा वापर करा. तुम्हाला त्याचे रिपोर्ट अतिशय सुंदर भेटतील. जर प्लॉट गोळा झालेला आहे तिथं याचा वापर करा. त्यामध्ये पहिलं प्रोडक्ट आहे कर्ल लीफ. 1 लिटर घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे कॉम्बी. कुठलेही मायक्रोन्यूट्रंट घ्या, हरकत नाही, कुठल्याही कंपनीचे घ्या. त्याच्या प्रमाणामध्ये इफिशियन्सी ही 250 ग्रॅम पाहिजे क्वांटिटी. त्याच्यामध्ये घ्यायचं आहे फार्मसील 400 मिली. जर फार्मसील नसेल 400 नाही 500 मिली घ्या फार्मसील, सॉरी. आणि जर फार्मसील नसेल तर आर्थोसील 250 मिली. शेतकरी मित्रांनो, 70 ते 80% कर्लिंग जर झालेली असेल प्लॉटला किंवा 100% जरी कर्लिंग असेल तर 70% कव्हर करायचे चान्सेस या स्प्रेमध्ये आहे. एकदम पॉवरफुल स्प्रे असं मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगण्यासाठी म्हणतो. एकदम पॉवरफुल स्प्रे. जर कितीही मेजर वाट्या असल्या तरी हा पूर्णपणे कव्हर करतो असा हा स्प्रे. एकदम उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन आहे. हे त्र्यंबकराज कंपनीचे. त्र्यंबकराज, असं नाही की त्या कंपनीवर आपला काही कॉन्ट्रॅक्ट येईल मग तुम्ही रिकमेंडेशन करता. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा हात जोडून विनंती करून सांगतो, कुठल्याही कंपनीशी आपलं कॉन्ट्रॅक्ट नाही, हे लक्षात घ्या. त्र्यंबकराज आणि हे फार्मसील आणि हे आनंद, अशा कंपन्यांचे प्रोडक्ट आहे. ऑनलाईन पण बरेचसे, जर लांब शेतकरी असतील कोणी तर तुम्हाला निश्चितचपणे हे भेटून जाईल. जर प्लॉट मध्ये मेजर अटॅक आहे सर, अजून मोठा प्रॉब्लेम आहे. हा थोडा गावठी इलाज आहे पण निश्चितचपणे लक्षात घ्या, या गावठी इलाजाने अक्षरशः डोबी मिरचीवरती आलेला जो काही व्हायरसेस आहे किंवा जे काही कर्लिंगच्या समस्या आहे, या फक्त डोबीवरती मिरचीवरती आलेल्या कितीही मेजर समस्या असल्या, कितीही मेजर थ्रिप्स किंवा गोळाचा कर्लिंगचा प्रॉब्लेम असला तरी हा स्प्रे कव्हर करतो. डोबी मिरची मधलाही, टोमॅटो मधलाही, कुठल्याही व्हायरसेस क्रॉप मध्ये एकदम खतरनाक रिझल्ट याचे. त्यामध्ये पहिलं तुम्हाला घ्यायचं आहे गोमूत्र. कुठल्याही गाईचं घ्या, हरकत नाही, म्हशीचं चालणार नाही, गाईचं घ्या. गाईचे त्याच्यामुळे त्याला म्हटलेले गोमूत्र. ते घ्यायचे आहे 5 लिटर. किती घ्यायचे? 5 लिटर. त्यामध्ये घ्यायचे आहे ताक 5 लिटर. ताक घ्यायचे आहे 5 लिटर. साधारणपणे मडक्यामध्ये, नीट बघा मी काय सांगतोय, 200 लिटरच्या साठी प्रमाणासाठी हे प्रमाण सांगितलेलं आहे. मडक्यामध्ये 4 ते 8 दिवसापर्यंत थिजत ठेवणे किंवा भिजत ठेवणे म्हणजे न हलवता. त्याला कुठलंही मिश्रण हलवायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही भिजत ठेवणार त्यावेळेस मिश्रण दोन्ही एकत्र करून घ्या, टाकाचं गोमूत्राचं. आणि त्याच्यानंतर कुठलंही मिश्रण ते तुम्हाला हलवायचं नाही. त्याचं तोंड पॅक करून ठेवायचंय पातळ फडक्याने, जाड फडकं वापरायचं नाही. मडक्यातच भिजत ठेवायचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतील, मडक्यात का? कारण जे काही पाणी ते पाणी थिजून बाहेर निघणार आहे. उरलेलं जे काही द्रवण आहे एकदम घट्ट, ते 200 लिटर मध्ये तसंच टाकायचं, गाळून घ्यायचं नाही. तसं 200 लिटर मध्ये टाकायचं, पाण्यात मिक्स करायचं आणि फवारणी करायची. पूर्णपणे वाट्या सरळ होऊन जातील या प्रोडक्टनी. पूर्णपणे मडक्यामध्ये ठेवायचे, हे लक्षात घ्या. पण 4 दिवस जर भिजत ठेवलं तर इकडं व्हायरसचा अटॅक वाढून गेलेला असतो आणि असा अटॅक जर वाढला
तर निश्चितचपणे आपल्याला तोटे बघायला भेटू शकतात. त्यामुळे पहिले हा स्प्रे टाकून घ्या, नंतर हा स्प्रे टाका. शेतकरी मित्रांनो, दोन्ही स्प्रे मधून जर अटॅक जर थोडा जर असेल, दोन्ही स्प्रे मधून डायरेक्ट तुम्ही हा स्प्रे जरी घेतला, निवड केली तरी एकदम भारी रिझल्ट येतील. त्याच्यानंतर तिसरा आणि महत्वाचा स्प्रे, हा माझं स्वतःच पर्सनली अनुभव आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा या तिन्ही यांच्यामध्ये स्वतःचा अनुभव आहे. लक्षात घ्या, जे काही स्प्रे ते आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती वापरूनच मी रिकमेंडेशन करत असतो. असे अधोमधी रिकमेंडेशन करत नाही. शेतकरी मित्रांनो, तिसरा स्प्रे देशी दारू. देशी दारू जर अटॅक कमी असेल तर 400 मिली पर्यंत घेऊ शकता. अटॅक जर जास्त असेल तर 600 मिली घेतली तरी हरकत नाही. ताक घ्यायचे आहे तुम्हाला, त्यामध्ये 5 लिटर. त्यामध्ये घ्यायचे आहे गूळ 500 ग्रॅम. यामध्ये परत तुम्हाला अंडी करायची, जे काय आपण बघितली, अंडी 15 नग. जो काय मगाशी स्प्रे सांगितला होता, जो पहिला स्प्रे, जर कुठेतरी तुम्हाला इन्फेक्शन दिसायला लागलेले, जो काय पहिला स्प्रे सांगितला होता, त्यामध्ये ते सुद्धा प्रमाण 200 लिटर साठी. हे सुद्धा प्रमाण सर्व यांचं 200 लिटर साठीच हे लक्षात असू द्या, कारण नकळत मी कुठेतरी फ्लो झालेला असतो, त्याच्यात विसरून जात असतो. ताक, गुळ, अंडी याचंही तेच करायचंय. साधारणपणे 2 दिवस अगोदर भिजत ठेवायचं. गाळायचं नाही, काहीच नाही. 200 लिटर पाण्यामध्ये टाकल्यानंतर 100 ग्रॅम त्यामध्ये झिंक ऍड करायचं तुम्हाला. झिंक भिजत टाकायचं नाहीये, पहिल्या स्प्रेला नाही, याला नाही. याच्यात भिजत ठेवताना देशी दारू, ताक, गोळ, अंडी असंच भिजत ठेवायचंय. अटॅक जर थोडा कमी असेल तर 400 घ्या. अटॅक जर थोडा जास्त असेल तर निश्चितचपणे 600 मिली पर्यंत घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये समस्या भरपूर आहेत, मेजर समस्या आहे. माझ्या रीतीनं जो काही विषाणूजन्य रोग आहे, का कुठलाही विषाणूजन्य रोग असो, तो माझ्या पूर्ण अभ्यासातून मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ खरंच फार मोठी होत चाललेली आहे आणि बरेचसे पॉईंट मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. जेवढे माझ्या अभ्यासात वाटतील सर्व पॉईंट मी इथे कव्हर केलेले. शेतकरी मित्रांनो, समस्या भरपूर आहे. पण जरी तुम्हाला असं वाटतंय की सर आम्हाला शेड्यूल पाहिजे, आम्हाला कुठला स्प्रे कुठे ऍडजस्ट करावा याची लक्षात येत नाही, त्यांनी चित्रपणे आपलं शेड्यूल घेऊन टाका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला शेड्यूलचे साधारणपणे मी 500 रुपये प्रमाणे शेड्यूलचे चार्जेस घेत असतो. पण ते 500 रुपयापासून तुमचे त्या आठवड्यातील बरेचसे साधारणपणे 2-3 हजार रुपयाच्या वरती पैसे वाचून जात असतात. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा जी आपली व्हिडिओ आहे ती तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी कृषी सल्लागार कृष्णा मधुकर आवारे तुमचं धन्यवाद करतो. शेतकरी मित्रांनो, तर टोमॅटो पीक किंवा असो, किंवा मिरची पीक असो, डोबी असो, किंवा कुठलंही वांगी असो, द्राक्ष असो, डाळिंब असो, पेरू असो, याच्यामधले जर कुठल्याही पिकामध्ये तुम्हाला जर अडचणी असतील तर निश्चितच संपर्क साधा. मी कृषी सल्लागार कृष्णा मधुकर आवारे घेतोय. चला शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.